आचार्यजी, तुमच्या चरणी माझा साष्टांग नमस्कार. अरे हे सगळं नका बोलू. मी माझा अजिबात प्रश्न असा औपचारिकतेने बोलत नाहीये. मी अगदी मनापासून सांगतोय. नाही, मनापासूनच आहे सर. जेव्हापासून मी तुम्हाला ऐकलंय, माझं तर आयुष्यच बदलून गेलंय. मला असं वाटतं की मला असं काय मिळालंय जे इतक्या दिवसांपासून हरवलं होतं. माझा प्रश्न असा आहे सर की म्हणजे मी कुणा देवावर तो प्रश्न उपस्थित करत नाहीये. पण मी जेव्हा लहान होते तेव्हा माझी आई ही गोष्ट म्हणायची, कारण माझ्या लहानपणीच माझे वडील म्हणजे वारले होते. साधारण असं काहीतरी होतं. तर ती सांगायची की भगवान श्रीराम जे होते त्यांनी सुद्धा सीतामातेला आपल्या घरातून काढून टाकलं होतं. तर त्यावेळी ती गोष्ट समजली नाही. आता हळूहळू मोठी झाले, आता तर मंदिराचंही निर्माण झालं, लोक त्यांना देवही म्हणू लागले. तर माझ्या मनात नेहमीच हा प्रश्न येतो की जर ते खरंच देव आहेत तर त्यांनी सीतामातेसोबत इतका दुर्व्यवहार का केला? असं तर नाही ना की त्यांच्यामुळेच खूप सारे पुरुष आपल्या स्त्रियांसोबत म्हणजे चुकीचं वागतात, त्यांना धिक्कार मिळतो आणि इतरही गोष्टी. तर असं तर नाही ना की आपण ज्यांची पूजा करतो, ज्यांचं मंदिर बांधतो, ते आपले आदर्श आपल्यावरच आहेत. तर मला मला याबद्दल थोडी माहिती हवी आहे. बघा, मी तुम्हाला सांगू शकतो की उत्तरकांड नंतर जोडलं गेलं आणि असं म्हणण्यामागे अनेक प्रकारचे तर्क असू शकतात. मी तुम्हाला सांगू शकतो की तुलसीदासांनी काही कारणांमुळे ही गोष्ट मानसमध्ये समाविष्ट केली नव्हती. हे सगळं मी म्हणू शकतो. पण मी हे सगळं नाही सांगणार. त्यापेक्षा थोडी वेगळी गोष्ट सांगेन. बघा, राम कोण आहेत? जेव्हा तुम्ही तुमची यात्रा सुरू करता ना, म्हणजे जेव्हा तुम्ही चेतनेच्या पातळीवर लहान बाळ असता, शरीराने वय काहीही असो, चेतनेने जेव्हा तुम्ही लहान असता, तेव्हा राम तुमच्यासाठी एक व्यक्ती असतात. चेतना जेव्हा लहान असते तेव्हा ती स्वतःला काय मानते? देह. चेतना जेव्हा तरुण होते तेव्हा ती स्वतःला मन मानते. आणि चेतना जेव्हा प्रौढ होते, जर प्रौढ होऊ शकली तर ती आत्मा होते. चेतनेच्या बालपणाला काय म्हटलं जातं? देह. जे लोक स्वतःला देह मानतात, मग ते 80 वर्षांचे का असेना, चेतनेच्या पातळीवर ते बाळच आहेत. तर चेतना देहापासून सुरुवात करते, मोठी होऊन मन बनते आणि जेव्हा पूर्णपणे प्रौढ होते, पक्व होते, तेव्हा ती आत्मा होते. ठीक आहे? तर जे लोक अध्यात्माची सुद्धा सुरुवात करतात ना, त्यांच्या सुरुवातीला राम त्यांच्यासाठी देह असतात. कारण चेतना बालपणात देह असते आणि जो सुरुवात करेल तो बाळ असेल. तर तो मग रामाला सुद्धा कोणत्या रूपात पाहतो? देहाच्या रूपात. जे थोडे पुढे जातात त्यांच्यासाठी राम एक सिद्धांत बनतात. ठीक आहे? तर जे अगदी सुरुवातीच्या स्तरावरचे लोक असतात ते म्हणतील राम देह होते, राम एक पती होते, त्यांची एक पत्नी होती, इत्यादी इत्यादी असं बोलतील. जे थोडे वर येतील ते म्हणतील नाही, राम एक सिद्धांत आहे. कारण मनात देह नसतो, मन म्हणजे सिद्धांत आणि विचार असतात ना. सिद्धांत हा एक विचार आहे. ते म्हणतील राम एक सिद्धांत आहे. कोणता सिद्धांत? कर्तव्याचा सिद्धांत, त्यागाचा सिद्धांत, मर्यादेचा सिद्धांत. याचं नाव आहे राम. आणि जेव्हा तुम्ही वेदांतात येता, जेव्हा चेतना पूर्णपणे प्रौढ होते, तेव्हा राम तुमच्यासाठी आत्मा होतात. तर मग इतकं तर समजावलंय ना अनेकदा संतांनी, राम ब्रह्म परमार्थ रूपा. ते म्हणूनच समजावलंय जेणेकरून तुम्ही रामाला कुठेतरी शरीर समजू नये. पण आपण चेतनेच्या पातळीवर बाळच राहून जातो. आपण रामाला शरीर समजतो आणि रामाला जेव्हा शरीर मानलं तेव्हा ते व्यक्ती आहेत, व्यक्ती मानलं की पती आहेत, पती मानलं की त्यांची पत्नी आहे. आपण फक्त त्याच पातळीवर फिरत राहतो. ती कथेची पातळी आहे. तर भारतात काय झालंय की धर्माचा अर्थ म्हणजे कथा बनली आहे. आपण कथांच्यावर उठूच शकत नाही आहोत. आणि तेही तेव्हा जेव्हा समजावून सांगणाऱ्यांनी वारंवार सांगितलंय की जर तुम्ही कथेच्यावर उठत नसाल, लोगन राम खिलौना जाना,
मुलांची असतात ना खेळणी, लहान मुलं आहे तर खेळण्याशीच खेळणार ना. तर ते लहान मूल जे स्वतःला देह मानतं आणि रामाला सुद्धा देहच बनवून टाकतं, की राम असे होते, असं होतं, रामाचा हा देह होता, रामाचा असा जन्म झाला, रामाचं असं लग्न झालं, मग रामाचा असा मृत्यू झाला. ते रामाचा मृत्यू सुद्धा सांगतात, ते सगळं सांगतात. समाधी म्हणून, जलसमाधी म्हणतील, ते देहाचा जो कार्यक्रम चालतो तो सगळा पूर्ण सांगतात. ते असं यासाठी करतात कारण ते स्वतः देह बनलेले आहे. त्यामुळे आपल्या आराध्याला सुद्धा देहाच्या पलीकडे पाहूच शकत नाही. हा अध्यात्माचा बाल्यावस्थेचा काळ आहे. ही अध्यात्माची सर्वात प्राथमिक स्थिती आहे. आपल्याला याच्या पुढे जायचं असतं. आपल्याला सर्वोच्च पातळीवर जायचं असतं, जिथे आपल्याला रामाचा सर्वोच्च अर्थ मिळू शकेल. आणि रामाचा सर्वोच्च अर्थ तुम्हाला माहिती आहे ना, कहे कबीर सो राम हमारा, निर्गुण सगुण दोसे न्यारा, राम निरंजन न्यारा रे, अंजन सकल पसारा रे. तो खरा राम आहे. गोष्ट समजते का? स्वतः तुलसीदासांनी श्रीरामांना कशा प्रकारे निरूपित केलंय? हा अविगत अलख अनादि अनुपा, राम ब्रह्म परमार्थ रूपा. हा आहे राम. आता जे अनाकलनीय आहे, अदृश्य आहे, अनादि आहे, अरूप आहे, त्यांना घेऊन आपण ही गोष्ट थोडीच करणार की त्यांनी व्यक्तीसोबत काय केलं, कोणत्या कथेत त्यांचं नाव काय, आणि तुम्ही रामकथेबद्दल बोलाल की रामाने काय केलं, तर अरे श्रीरामांना घेऊन किमान 100 रामायण आहेत वेगवेगळ्या प्रकारची. एखाद्या रामायणात ते सीताजींसोबत काही वागतात, तर दुसऱ्यात काहीतरी वेगळंच करतात. कुठे अशा अशा घटना मिळतात ज्या दुसऱ्या रामायणात नाहीतच. कथेचा संबंध तुम्ही सांगा, कथेच्या विषयाशी जास्त आहे की कथाकाराशी जास्त आहे? खरं खरं सांगा. रामकथा काय स्वतः श्रीरामांनी लिहिली होती? जर स्वतः श्रीरामांनी लिहिली असती तर वाल्मिकी रामायण आणि तुलसी रामायणात इतके मोठे फरक कुठून आले असते? तुम्हाला समजतंय का की वाल्मिकींचे राम आणि तुलसीदासांचे राम केवळ घटनांमध्येच नाही तर चरित्रातही खूप वेगळे आहेत. आणि तुम्ही इंडोनेशियाची किंवा थायलंडची रामायणं घेतली किंवा दक्षिण भारताची रामायणं घेतली तर त्यात असे फरक आहेत की तुम्ही कल्पना करूच शकत नाही. कारण काय लिहिलं गेलंय हे लिहिणाऱ्यावर अवलंबून असतं. लिहिणाऱ्याने आपल्या बाजूने रामकथा लिहिली, आपल्या हिशोबाने. आता त्याला धरून आपण म्हणतोय राम असे का आहे? प्रश्न हा असायला हवा की रामाचे लेखक असे का आहेत? राम ना असे आहेत ना तसे आहेत. ती तर रामाच्या लेखकाची गोष्ट आहे की तिथे काय लिहिलं गेलंय. जो खरा राम आहे तो काहीतरी वेगळाच आहे. खरा राम सत्य आहे, आत्मा आहे, ब्रह्म आहे. राम ब्रह्म परमार्थ रूपा ही शेवटची गोष्ट आहे. आपल्याला ह्यावर लक्ष द्यायचंय. गोष्ट समजते का? नाहीतर आपण याच छोट्या छोट्या गोष्टींवर लढत राहू की तिथं गेलं तर असं का केलं, विभीषणासोबत असं का केलं. लोक विचारतात, बरं श्रीराम आपल्या पत्नीला सोबत घेऊन गेले होते, मग लक्ष्मणाची पत्नी त्यांच्यासोबत का नव्हती? हा तर उर्मिलावर अन्याय झाला. मग त्यात तऱ्हेतऱ्हेचे आक्षेप निघतात आणि काय काय निघतं माहीत नाही. आणि हे सगळं करून आपण फक्त जे सर्वोच्च राम आहेत त्यांच्यापासून वंचित राहतो. 4 राम हे जगत में, 3 राम व्यवहार. आणि जे चौथे राम आहेत, चौथे, त्यांना घेऊन संत म्हणतात चौथ्याचा विचार करा. आधी सगळ्या रामांबद्दल वेगवेगळं बोलतात सुद्धा. एक राम दशरथाचा मुलगा, असं बाकी 2 रामांबद्दल सांगतात. एक राम तो आहे जो व्यक्तीच्या रूपात आहे, एक राम तो आहे जो चराचरात वसलेला आहे. एक राम का सकल पसारा, एक हाँ। राम है सबसे न्यारा. तर आपल्याला अध्यात्माच्या बालपणात राहून जायचं नाहीये. बालपणातल्या गोष्टी मुलांसाठी असतात. एखादं लहान मूल असेल तर त्याच्यासाठी कथा वगैरे ठीक आहेत. रमण महर्षी अगदी हेच म्हणायचे. ते म्हणायचे की ज्याला काहीच समजत नाही त्याला कथा द्या, पण ज्यांना समजू लागले ते थोडीच कथा पकडून बसणार. रमण महर्षींना विचारण्यात आलं की जे लोक काही ऐकायला तयार नाहीत त्यांना काय ऐकवावं? ते म्हणाले त्यांना कथा ऐकवा, कारण त्यांना दुसरं काही समजतच नाही, त्यांना उच्च गोष्ट समजत नाही, त्यांना कथा द्या. हे रमण महर्षींचं उत्तर होतं. पण जर कथेत राहिला तर कथेत व्यक्ती असतात, पात्र असतात, भूमिका असतात. फक्त भूमिकांपर्यंतच अडकून पडाल आणि स्वतः सुद्धा एक पात्र बनून राहाल, फायदा होणार नाही. कथांच्या वर उठावं लागेल, रामत्वाच्या मर्मापर्यंत पोचावं लागतं. आपण रामाला व्यक्ती नाही तर रामाला सत्य म्हणून जाणायचं आहे. कोणी विचारलं काय आहे, म्हणा श्रीराम सत्य आहे, आत्मा आहे, ब्रह्म आहे. ठीक, तिथपर्यंत जायचंय.
खूप काळानंतर भेटले आचार्यजी. कदाचित आधी भेटले असते तर मला खूप जास्त गोष्टी समजल्या असत्या. नमस्कार, माझं नाव आभा आहे. मी देहरादूनला राहते. मी आचार्यजींना लॉकडाऊनमध्ये ऐकायला सुरुवात केली होती आणि 1 वर्षांपूर्वी मी सत्रांशी जोडली गेली आहे. गीता सत्रांशी जोडले गेले होते. तर मध्येच खंड पडला होता. आता मी नुकतंच जॉईन केलं आहे. संत सरितामधून मी जॉईन केलं होतं आजच्या. आणि माझ्या आयुष्यात जे बदल आले आहेत ते हे आहेत की मी तशी खूप, मला हे समजते की मी खूप जास्त अहंकार घेऊन जगत होते आणि त्यामुळे साहजिकच आहे की मला नेहमीच खूप दुःख वाटायचं, अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा. जसं मला असं वाटतं की जेव्हा मूल मोठं होतं तेव्हा किशोरात असतात, ही अशी अवस्था असते जिथे त्याला खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या समजत नाही. तर तिथे सगळं ज्ञान जर कोणाला माहिती असेल तर त्याला ते सगळं दुःख होणार नाही जे अज्ञानामुळे होतं. त्या अवस्थेत जेव्हा लोक ज्ञानाशिवाय मोठे होतात, प्रौढ बनतात, तेव्हा ते म्हणजे एक प्रकारे त्या सर्व गोष्टींना दाबून टाकतात ज्याबद्दल त्यांना उत्सुकता होती. तर मला म्हणजे खूप वेळ लागला, म्हणजे खूप काळानंतर मिळालं. कदाचित आधी मिळालं असतं तर मला खूप जास्त गोष्टी समजल्या असत्या. तर आता ही मिळालं तर आता मला खूप गोष्टी समजतात.